आणि आता आपण ही दृश्य पाहतोय. पहिलं दृश्य डोंबिवली मधलं आहे आणि दुसरं दृश्य ठाण्यामधलं आहे. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. तिथे सुद्धा आता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. थोड्याच वेळात इथे सुद्धा आता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. सर्वजण सज्ज आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर श्रीकांत शिंदे आणि इतर मंडळी सुद्धा, राजकीय नेते मंडळी आणि पदाधिकारी वगैरे इथे सगळे जमलेले आहेत. इथे ही पालखीची तयारी झालेली आहे आणि इथे सुद्धा आता थोड्याच वेळात या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. झी 24 तासवर आज संपूर्ण दिवसभर या शोभायात्रांची दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी शोभायात्रा निघणार आहेत त्याचे थेट दृश्य आपण या झी 24 तासवर पाहणार आहात. ढोल ताशांचा निनाद सुरू आहे, तर दुसरीकडे सामाजिक संदेश देण्यासाठी पथकं सुद्धा सज्ज आहेत. तलवारबाजी केली जाते. ही 3 दृश्य, पहिलं दृश्य ठाण्यातलं, दुसरं डोंबिवलीमधलं आणि तिसरं नागपूरमधलं आहे. आपल्या कलागुणांना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपली मराठी संस्कृती, मराठी बाणा हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शोभायात्रांच्या माध्यमातून अनेक जण आपली कलागुण हे सादर करत असतात. आणि त्यातच एक दृश्य आपण नागपूरमधलं पाहतोय. कशा पद्धतीनं लहान लहान मुलीसुद्धा आता दांडपट्टा खेळतात, तलवारबाजी करतात, कशा पद्धतीनं शस्त्र त्या सुद्धा वापरतात याची ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. नऊवारी नेसून प्रत्येक जण पारंपरिक पोशाखामध्ये या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. मुली नऊवारी साडी नेसून आणि संपूर्ण मराठी शृंगार करून या शोभायात्रेमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर पुरुष मंडळी सुद्धा इथे फेटे घालून इथे आलेले आहेत. भगवं वातावरणात संपूर्ण राज्यभरात आपल्याला पाहायला मिळते. शोभायात्रांचा उत्साह झी 24 तासवर आपण पाहतोय. ही 3 दृश्य ठाणे, डोंबिवली आणि नागपूरमध्ये. ठाण्यामध्ये सध्या शोभायात्रेची तयारी केली जाते आणि थोड्याच वेळात तिथे सुद्धा पूजन झाल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. तर डोंबिवलीमध्ये शोभायात्रा सुरू झालेली आहे.